आपल्यासोबत आमदार अनिल परब आहेत। अनिलजी, खरं तर ज्या पद्धतीचं सकाळीच बातमी आपण बघितली आहे की संजय गायकवाड यांनी 8 वेळा खरं तर त्या कॅन्टीन मालकाला मारहाण करताना बघायला मिळालं। काय एकूणच तुमचा मुद्दा आहे? माझं म्हणणं असं आहे की निकृष्ट दर्जाचं जेवण असेल तर त्या गरीब कामगाराला मारण्यामध्ये काही अर्थ नव्हता। त्यांनी सरळ ते घेऊन यायला पाहिजे होतं, अध्यक्षांच्या समोर ठेवायला पाहिजे होतं। अशा पद्धतीचं जेवण मिळतंय, काय तमाशा करायचा होता तो इथे विधान भवनमध्ये करायला पाहिजे होता। बनियनवरती आणखीन टॉवेलवरती खाली यायचं। शेवटी एका आमदाराला नीतिमत्ता असते, त्या नीतिमत्तेमध्ये आमदाराने कसं राहावं, कसे कपडे घालावेत। शेवटी तो लोकांचा प्रतिनिधी आहे, तो काय असा हेरागेरा माणूस नाही आहे। आणि लोकांच्या प्रतिनिधीने लोकांसमोर काय आदर्श ठेवावा, हा आदर्श लोकांच्या समोर ठेवायचा आहे का? आणि मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आता मला बघायचं आहे मुख्यमंत्री काय ॲक्शन घेतात। कारण आज मुख्यमंत्र्यांनी एवढी समज देऊन देखील परत ते असं म्हणतायत की मला उद्या परत झालं तर मी परत मारीन। म्हणजे मुख्यमंत्र्यांना पण जे मोजत नाही आहेत, आता उद्याच्या सकाळच्या अधिवेशनात आम्ही बघू मुख्यमंत्र्यांना मोजतायत की नाहीत ते। कारवाई होणं अपेक्षित असल्याचं मतही व्यक्त केलंय। उद्या मी कारवाई मागितलेलीच आहे, आता परत उद्या मागेन मी कारवाई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही त्यांना समज दिली आहे। नाही, समज मला मुख्यमंत्री काय करतात ते बघायचं आहे। दुसरीकडे आपण बघितलं तर मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना म्हणजे ठाकरे गट आणि मनसे एकत्र बघायला मिळाली होती। मोठ्या प्रमाणात मोर्चा झालेला बघायला मिळाला। त्यानंतर शिंदे गटामध्ये कुठेतरी आमदारांमध्ये नाराजी असल्याचं देखील म्हटलं जात आहे की मराठीचा मुद्दा हा आपल्या हातून जातोय का, अशी त्यांना त्यांची कुजबूज झाली असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। नाही, कुजबूज मी काय ऐकत नाही। आमचा मुद्दा अतिशय स्पष्ट आहे, असली आणि नकलीमध्ये कधी ना कधीतरी नकली ओपन होणार आहेत। मराठीचा मुद्दा करत ज्या मुद्द्याला घेऊन शिवसेना उभी राहिली होती आणि यामुळे आता शिवसेनेचे 2 गट पडलेले बघायला मिळाले। काल मराठी आंदोलनामध्ये तुम्ही दिसून आलेला होता। हे जे गद्दार जे पळालेले आहेत हे कोणी मराठीच्या मुद्द्यावर पळालेले नाहीत। हे सगळे ईडी, CBI, इन्कम टॅक्स, पोलीस केसेस, स्वतःची साम्राज्य हे सांभाळण्यासाठी सगळे गेले होते। कोणी मराठीच्या मुद्द्यासाठी गेलेलं नव्हतं। मूळ मुद्द्यापासून कुठेतरी आपण दुरावतोय अशी नाराजी काही आमदारांमध्ये देखील आहे। मग त्यांनी सोडावं आणि मूळ शिवसेनेत यावं त्यांनी। तसं तुम्ही ऑफर करताय त्यांना? बघूया ना, मराठीच्या मुद्द्यावर तर बघूया। मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही त्यांना ऑफर? माझं म्हणणं असं आहे की हिम्मत तर पहिली बघितली पाहिजे त्यांची, काय करतात ते। मला वाटतं की मराठीच्या मुद्द्याला धरून ते त्यांना जर असं वाटत असेल की मराठीच्या मुद्द्यावरती ती शिवसेना काही काम करत नाही तर या शिवसेनेबरोबर यावं त्यांनी। उद्धव साहेबांना सांगावं की आम्हाला तुमच्याबरोबर यायचं आहे म्हणून। त्यांचं स्वागत कराल? ते उद्धव साहेब ठरवतील ना काय करायचं ते। निश्चितच। पण जो काही प्रकार आता घडलेला बघून आला तर त्याच्यावर कारवाईची अपेक्षा तर तुम्ही ठेवलेली आहे, पण सध्या तुम्हाला वाटते का, कारण एकीकडे जेव्हा मारहाण ही रस्त्यावर झाली होती, कार्यकर्त्यांकडून झाली होती, तेव्हा त्यांच्यावर कठोर पावलं उचलावी अशी मागणी करण्यात आली, मात्र आमदारांनी केलेल्या मारहाणी संदर्भात अजून काही ठोस पावलं नाही। म्हणूनच मी सांगितलं की MLA हॉस्टेल देखील विधिमंडळाच्या अखत्यारीतच येतं। त्यामुळे ह्या विधिमंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या वरती कारवाई करण्याचे अधिकार हे विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभा सभापतींना असतात। त्यामुळे हा विषय नक्कीच त्यांनी तातडीने त्याची दखल घेऊन याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। काय कारवाई अपेक्षित करता तुम्ही? निलंबित केलं पाहिजे। आपण बघतोय की संजय गायकवाड यांना निलंबित केलं पाहिजे आणि मराठीच्या मुद्द्यावर जर शिवसेना नाराज असेल किंवा शिवसेनेचे आमदार नाराज असेल तर त्यांनी नक्कीच ठाकरे गटात यावं, असं खरं तर या ठिकाणी अनिल परब यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरा पर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज।